नमस्कार, मी ऐश्वर्या. आपल्यासाठी घेऊन आले आहे एक महत्वाचं, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याशी संबंधित आणि आजच्या आधुनिक काळात देखील खुल्या मनाने बोललं जायलाच हवं अशा प्रश्नांची उकल करणारे बोल्ड आणि बिनधास्त सदैव आशा किरण. बोलूया निसंकोच. आपण सेक्स या विषयावर, समस्यांवर कधी मनमोकळेपणाने कुणाशी बोलण्याचं धाडसच करत नाही. अनेक शंका, कुशंका असतात, पण मनात कायमच संकोच. सेक्स बद्दल आपल्या मनात गूढ प्रश्नांची सहजरित्या उकल करण्यासाठी व आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे लैंगिक शिक्षण, समस्या व समाधान. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध डॉक्टर उमेश मुंदडा सर. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी डॉक्टर उमेश मुंदडा यांचा मी थोडक्यात एक परिचय देऊ इच्छिते. गेल्या 40 वर्षांपासून हजारो रुग्णांना वैद्यकीय पद्धतीने मार्गदर्शन करणारे महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट. आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून 1985 पासून सातत्याने रुग्णांची एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेली 40 वर्ष पुरुष व स्त्रियांच्या लैंगिक समस्यांवर उपचार, समुपदेशन आणि वैज्ञानिक मार्गदर्शन करत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहिल्यानगर अशा अनेक शहरांमध्ये आशा किरण क्लिनिकच्या शाखा असून मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, माझा प्रश्न तुम्हाला असा असेल की वैद्यकीय दृष्ट्या जे लैंगिक शिक्षण असतं ते का गरजेचं असतं आणि का आवश्यक असतं? आता बघा, मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे. कारण की या लैंगिक समस्या ज्या असतात ह्या आपल्या अज्ञानातूनच उद्भवतात आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या समाजामध्ये प्रॉपर जर सेक्स एज्युकेशन जर लोकांना नाही मिळालं तर त्यांना प्रॉपर वैवाहिक जीवन जे आहे ते प्रॉपर जगता येणार नाही. कारण की वैवाहिक जीवनामध्ये किंवा विवाहाच्या पूर्वी बऱ्याच मुलामुलीमध्ये काही समस्या असतात, पण ते त्यांचं निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घ्यायला पाहिजे किंवा त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला पाहिजे, असं आपल्या समाजात होत नाही. आणि त्याचमुळे मी 40 वर्षापूर्वी आशा किरण क्लिनिकची स्थापना केली की जेणेकरून आपल्या समाजामध्ये लैंगिक शिक्षण हे जर चांगलं जर आपल्या समाजात जात असेल, सुदृढ समाज आपल्या समोर नक्कीच उभं राहताना दिसून येईल. आणि जसं की तुम्ही म्हणाला तसेच अगदी लैंगिक शिक्षण घेण्याची सुद्धा एक सुरुवात असते. म्हणजे योग्य वयात, योग्य वेळी जर योग्य शिक्षण नाही मिळालं तर काय उद्भवू शकतात प्रॉब्लेम्स? आता माझ्याकडे जी जी समस्या घेऊन लोक येतात, जसं मी तुला एक एक्झाम्पल देतो की फॉर एक्झाम्पल मास्टरबेशन, त्याच्याबरोबर खूप मिथ आहे. याच्यामध्ये 2 घटक असतात. बरोबर. काही वैद्यकीय डॉक्टर म्हणतात की हस्तमधून करायला पाहिजे, आपण मिऱ्याला वाट लावून द्यायला पाहिजे. काही म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर म्हणतात की नाही, आपण बॉडीमध्ये व्हायटर फ्लुइड म्हणून त्याला स्टोअर करायला पाहिजे. असे 2 कन्फ्युज विचारामध्ये आज आपला समाज जगतोय. पण याचं जर सायंटिफिक उत्तर जर तुम्हाला विचारलं की केव्हाही आपल्या लैंगिक समस्यांना वाट मोकळी करून देणं हे खूप गरजेचं असतं. ज्याप्रमाणे आपली बॉडी आपलं कोणतेही वेस्ट फ्लुइड ऑटोमॅटिकली आपलं बाहेर फेकतं, त्याचप्रमाणे याला पण तुमचा म्हणजे कंट्रोल असणं गरजेचं असतं. नक्कीच सर. पण या वयामध्ये जर काही समस्या उद्भवल्या तर आपलं जे क्लिनिक आहे ते कशा पद्धतीने उपचार करतं? माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटचं जे मी उपचार करण्याची माझी पद्धत आहे ती आहे काउन्सिलिंग. कारण जोपर्यंत प्रॉपर काउन्सिलिंग होत नाही तोपर्यंत प्रॉपर उपचार होत नाही. बरोबर. की लोकांच्या मनामध्ये कसं असतं की जसं की आता लैंगिक समस्या उद्भवल्या तर त्यांच्या मनात 2 गोष्टी येतात. एक तर अश्वगंधा खायचं, तर शिलाजीत खायचं. बस हे 2 औषधी घेऊन ते आपलं लैंगिक आयुष्य घरच्या घरी सुदृढ करण्याचा एक केबिलवाला प्रयत्न करत असतात. पण तसं होत नसतं. कारण की आमच्या क्लिनिकमध्ये आल्या तर आम्ही तुमचे पूर्ण हिस्ट्री घेतो. तुमची काही म्हणजे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे का फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम आहे हे बघणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर काही चाचण्या करणं गरजेचं असतं. की जसं की आता आपण नेहमी टेस्टोस्टेरॉन बद्दल बघतो की टेस्टोस्टेरॉनचं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा जो आहे तो फक्त आणि फक्त सेक्स या माध्यमातून द्वारे बघतात. तर तसं नसून टेस्टोस्टेरॉन इज नॉट ओनली सेक्स हार्मोन, इट इज मतलब आपला हार्मोन जो आहे तो सगळ्यात चांगला किंग ऑफ द हार्मोन आहे. की इव्हन आपल्या शरीरामध्ये थोडंसं आपल्याला थकवा येत असेल किंवा आपल्याला कंटाळा येत असेल किंवा झोप प्रॉपर येत नसेल किंवा आपलं वजन वाढत चाललं असेल किंवा आपलं हृदय बरोबर काम करत नसेल, या सगळ्या गोष्टींशी निगडीत
टेस्टोस्टेरॉन हार्मोन असतो, पण लोकांना माहीत नसतं. तर या सगळ्या सोप्या गोष्टी असतात. फक्त आणि फक्त D3 आणि B12 डेफिशियन्सी आपण आपल्या समाजामध्ये बघतो आणि त्या दोन्ही टेस्ट करण्याचं जास्त करून डॉक्टर ॲडवाईस पण करतात. पण मी म्हणेल की D3 आणि B12 हे जे 2 घटक आहेत हे टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणून टेस्टोस्टेरॉनची तपासणी करणं पण अत्यंत गरजेचं असतं. प्रत्येकाने टेस्टोस्टेरॉन लेवल तपासणी करणं का बरं गरजेचं असतं की त्याच्यावर आपल्या शरीराचं कार्य नॉर्मल चालत असतं. त्यांना फक्त इतकं माहीत असतं की टेस्टोस्टेरॉन इज द सेक्स हार्मोन. अशा चुकीच्या कल्पना असतात आणि त्याच कल्पना आज आपण दूर करण्याचा प्रयत्न करूया. नक्कीच करूया. सर, जसं की तुम्ही म्हणाला की टेस्टोस्टेरॉन इज अ किंग ऑफ हार्मोन, तर हा हार्मोन मग पुरुषाशी रिलेटेड येतो. आता बऱ्याच लोकांना असाही प्रश्न पडतो की पुरुषाच्या आयुष्यात लैंगिक समस्या ज्या असतात त्या कुठल्या कुठल्या असतात? मुख्यतः माझ्याकडे जे पेशंट येतात ते एक येतात सायकोलॉजिकल आणि दुसऱ्या घटकमध्ये आम्ही म्हणतो त्याला फिजिओलॉजी, ज्याला मी ऑर्गॅनिक कॉज. त्या सायकोलॉजिकलमध्ये कोणत्या मोडतात की जनरली ताणतणाव असल्यामुळं किंवा दोघांचे रिलेशन प्रॉपर नसतील, त्याच्याबरोबर कम्युनिकेशन नसेल, तर त्याच्यामुळं काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम येतात. जनरली आमच्याकडं प्रिमॅच्युअर इजॅक्युलेशनचे पेशंट खूप जास्त येतात. याचं मुख्य जे कारण आहे की आपल्या पार्टनरबद्दल त्यांना रुची नसते. आणि मी तुम्हाला सांगतो की ज्या काही समस्या असतात हे लैंगिक समस्या असतात, ते आजार नसतात. आजारामध्ये आपण नंतर बघूया कोणते आजार असतात लैंगिक, पण या लैंगिक समस्या आहेत या जनरली 99% या मानसिक असतात. आता शारीरिक कमजोरीमधून कोणते पेशंट येतात तर इरेक्टाईल डिस्फंक्शन, आणि ही खूप कॉमन समस्या आहे. केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये पुरुषांना ईडीसमध्ये बेस करावाच लागतो, कारण इरेक्टाईल डिस्फंक्शन हे खूप कॉमन आहे. हे आपल्या मेंदूशी, आपल्या हार्टशी, आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांशी, या सगळ्यांशी निगडीत प्रश्न आहे. पण इरेक्टाईल डिस्फंक्शन झालं म्हणजे उगीच आपल्या घरच्या घरी उपचार करायचे किंवा आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार व्हायग्रासारखे डेंजरस औषध घ्यायचे, हा तसा उपचार पद्धती होऊ शकत नाही. त्यासाठी आमच्या क्लिनिकमध्ये आज कुणी पेशंट आलं तर आम्ही त्यांच्या डाईटबद्दल, त्याच्या आहाराबद्दल, त्याच्या चुकीच्या गैरसमजाबद्दल जे काही असतील ते आम्ही त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि काही तपासण्या करून प्रॉपर त्याच्यावर सोल्युशन काढू. प्रॉपर एक आशा केंद्र क्लिनिकमधून सोल्युशन दिलं जातं. आपण प्रत्येक वेळी मदत करतो लोकांना, त्यांचे मानसिक असतील, शारीरिक असतील प्रश्न, त्याची उत्तर मिळवण्यासाठी. पण लोक स्वतः पुढाकार घेऊन त्यांचे प्रश्न कधी शांततेने किंवा मग एकदम निर्भीडपणे बोलतच नाही. लोक काय करतात, सेक्स संबंधित काही समस्या असल्या तर मूग गिळल्यासारखे एकदम शांत बसतात. तर मग त्या लोकांना तुम्ही काय सांगाल की त्यांनी कशा पद्धतीने यायला पाहिजे, तुमच्याशी कशा पद्धतीने कम्युनिकेट केलं पाहिजे? बरोबर आहे, तुझा चांगला प्रश्न विचारला की या लैंगिक समस्या ज्या आहेत या तुम्ही प्रॉपरली चर्चा न केल्यामुळं किंवा प्रॉपर सायंटिफिक डॉक्टरकडे किंवा तज्ज्ञांकडे न जाता जर तुम्ही मित्रांचा सल्ला ऐकून जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच हे चुकीचं आहे. कारण की आजच्या स्थितीमध्ये आपलं जग खूप ॲडव्हान्स झालेलं आहे. ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रोग्रेस होते त्याचप्रमाणे आज आपल्या लैंगिक समस्या सॉल्व्ह करण्यासाठी पण खूप चांगले सायंटिफिक म्हणजे काउन्सिलिंग आणि मेडिसिन्स आलेले आहे. आणि खरोखर मला सांगतो की या मेडिसिन आणि जर काउन्सिलिंग या 2 पद्धतीद्वारे जर आपण या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की जगाच्या पाठीवर अशी कोणतीही समस्या नाही जे आपण सॉल्व्ह करू शकत नाही. पण असं असतं ना की एखादा जर डिसीज असेल किंवा एखादा प्रॉब्लेम असेल आणि त्याचे जे काही उपचार असतात त्याबद्दल सुद्धा लोकांच्या मनात गैरसमज असतात ना, तर मग आपल्या आशा किरणमध्ये त्या गैरसमजांना आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करतो? गैरसमज फक्त म्हणजे कशा पद्धत असतात की स्वतःच्या मित्राच्या किंवा सल्ल्यानुसार किंवा केमिस्टच्या सल्ल्यानुसार जे लोक स्वतःहून जे मेडिकेशन करतात किंवा ऑनलाईन मेडिकेशन मागवतात त्याच्यामध्ये खूप गैरसमज असतात. की आता अश्वगंधा आणि शिलाजीत त्याच्याबद्दल लोकांमध्ये खूप माहिती आलेली आहे. ते स्वतः डॉक्टर होऊन जातात, अश्वगंधा आणि शिलाजीत खाऊन ते आपलं शारीरिक स्वास्थ्य म्हणा किंवा आपलं लैंगिक आरोग्य एक जगण्याचा केविडवाना प्रयत्न करतात. आपण त्यांना त्यांच्या डोजेसबद्दल माहीत नसतं. तो डोस ठरवणारा तुमचा डॉक्टरच असतो. आता डोजेस जे असतात जे की अश्वगंधा शिलाजीत मार्केटला भेटतात हार्डली 50 mg किंवा शिलाजीत किंवा 50 mg आपला अश्वगंधा असतं. पण त्याचा खरोखर जो तुम्हाला डोस विचारशील तो डोस आहे 500 mg पासून तर 1500 mg पर्यंत आहे. तो हा डोस जो ठरवतो तो कोणताही म्हणजे तुम्ही स्वतःहून ठरवत नाही तर तुम्ही तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जर गेलात
तर तुमच्या शारीरिक व्याधीनुसार किंवा शारीरिक आजारानुसार तो डोस ठरवावा लागतो आणि त्या प्रॉपर डोसमध्ये घेतलं तरच तुम्हाला बेनिफिट भेटते. मग माझ्याकडे लोक येतात की डॉक्टर साहेब मी अश्वगंधा घेतलो, शिलाजी घेतलो, पण मला रिझल्ट मिळाले, कारण त्यांनी तो प्रॉपर डोसमध्ये जो घ्यायला पाहिजे होता ते औषधी घेत नाही आणि त्याच्यामुळे या समस्या अजून जास्त गुंतागुंतीच्या होऊन जातात. म्हणजे आपल्या आशा किरण क्लिनिक मध्ये मानसिक उपचार आहेत, त्यानंतर पूर्ण काउन्सिलिंग मधनं सगळ्या गैरसमजांना तुम्ही व्यवस्थित करू शकता. सर, पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे की आजही असंख्य पुरुषांमध्ये अज्ञान, मानसिक आजार व संकुचित मन, लैंगिक समस्यांवर मात करण्याची दुबळी मनोवृत्ती यावर प्रभावी उपचार पद्धती आपल्या आशा किरण क्लिनिक मध्ये उपलब्ध आहेत का? आज मी 1985 पासून प्रॅक्टिस करीत आहे. हा. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त आणि फक्त मी आयुर्वेदिक औषधावर अवलंबून होतो, पण नंतर जसं जसं मी आज 30 वर्षापासून या क्षेत्रामध्ये रिसर्च करत आहे, जसं मी अश्वगंधावर रिसर्च केलेलं आहे, जसं मी शिलाजीतवर रिसर्च केलेलं आहे. जे काही अश्वगंधा आज आपल्या भारतामध्ये आपल्याला मिळतं ते आपल्याला UP आणि राजस्थानमधून मिळतं, कारण की त्याला वाढण्यासाठी ड्राय वातावरण पाहिजे. आणि जसे की शिलाजीत आहे, जे लोक म्हणतात की हिमालयन शिलाजीत, आपल्या हिमालयनमधून शिलाजीत खूप कमी प्रमाणात येतं. हे पूर्ण आफ्रिकेमधून येतं. की हे जे शिलाजीत आणि जे अश्वगंधा आहे हे आम्ही प्युअर फॉर्ममध्ये आम्ही स्वतः परचेस करतो आणि त्याचे बरोबर प्रॉपर डोसमध्ये बनवून आम्ही आमच्या पेशंटला देतो आणि त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट पण खूप चांगले भेटतात. की पेशंट जे असतात ते त्यांना ह्यामध्ये डोसेसबद्दल काही कल्पना नसते, त्यांना आमच्याकडे येण्याची म्हणजे थोडीशी म्हणजे संकोच वाटतो. तर संकोच न करता जर तुम्ही कोणत्याही तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं तर मला वाटतं या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत होऊ शकते. आणि सर, मी असं ऐकलेलं आहे की आपल्या क्लिनिकमध्ये मानसोपचार किंवा या सगळ्या गोष्टी सोबतच तुमचं जे ज्ञान आहे किंवा तुमचा जो अभ्यास आहे आता सध्या तो आयुर्वेदाकडे चाललेला आहे असं मला साधारण समजलेलं आहे. तर त्याकडे तुम्ही कसं वळालात मला सांगाल का? बघा, आम्ही जेव्हा केव्हा पेशंटला ट्रीटमेंट देतो तेव्हा आम्ही थोडंसं आयुर्वेदिकचे पण आम्ही औषधी वापरतो आणि काही ॲलोपॅथी वापरतो. पण पेशंटची हिस्ट्री घेऊन त्याच्या मागचं कारण काय आहे, समजा आता त्याला म्हणजे बरोबर प्रॉपर झोप येत नसेल किंवा त्याला मानसिक ताणतणाव असेल तर त्यावेळेला आम्ही त्यांना जास्त करून आयुर्वेदिक औषधीचा सहारा घेऊन किंवा अश्वगंधासारखी औषधी आम्ही पेशंटला देतो. अपुरी झोप हे पण एक आपलं लैंगिक शिथिलतेचं एक कारण आहे. तर त्यावेळेला आम्ही अश्वगंधा, शिलाजीत याचा पण वापर करतो. पण जर ऑर्गॅनिक जर क्वाज असेल किंवा डायबिटीजमध्ये किंवा डायबिटीकच्या न्यूरोपॅथीमुळं किंवा डायबिटीकच्या व्हॅस्क्युलोपॅथीमुळं जर काही आपल्या नसा डॅमेज झालेल्या असतील तर त्यावेळेला आम्हाला अत्याधुनिक उपचार आमच्या आशा किरण क्लिनिकमधून आम्हाला द्यावे लागतात. त्यासाठी आमच्याकडे अत्याधुनिक उपचार कोणते आहे तर त्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट जे आहे, जे डायबिटिक इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी मी ॲडवाईस करतो ती आहे प्रॉपर शॉकवेव्ह थेरपी. ही मोडल शॉकवेव्ह थेरपी आहे, ही खूप चांगली फोकल शॉकवेव्ह आहे, जे की आपल्या इंडियाकडच्या नसा या नवीन तयार करण्यास किंवा जे नसा बंद झाल्या त्याला ओपन करण्यासाठी किंवा नवीन पेशी तयार करण्यासाठी या थेरपीचा आम्ही उपयोग करून घेतो. त्यानंतर आमच्या क्लिनिकला एक पी-शॉट थेरपी आहे. पी-शॉट थेरपी म्हणजे ज्याप्रमाणे आपण केस उगवण्यासाठी PRP थेरपी करतो, आपण आपलंच ब्लड घेतो, पेशंटचं 10 ml ब्लड घेतो, त्याच्यामधून 3 ते 4 ml आम्ही प्लाझ्मा काढतो. तो प्लाझ्मा जो आहे तो आम्ही ग्रोथ फॅक्टर त्याच्यामध्ये मिक्स करू, तो आम्ही पूर्ण इंडियाकडे टोचतो. इन्सुलिन सिरिंजनी त्यांना एक म्हणजे ॲनेस्थेटिक मलम लावून टोचतो, त्यांना काही त्रास होत नाही. तर ही पद्धत खूप छान आहे, कारण की आमच्या क्लिनिकला एक पी-शॉट थेरपी आहे. पी-शॉट थेरपी म्हणजे ज्याप्रमाणे आपण केस उगवण्यासाठी PRP थेरपी करतो, आपण आपलंच ब्लड घेतो, पेशंटचं 10 ml ब्लड घेतो, त्याच्यामधून 3 ते 4 ml आम्ही प्लाझ्मा काढतो. तो प्लाझ्मा जो आहे तो आम्ही ग्रोथ फॅक्टर त्याच्यामध्ये मिक्स करून तो आम्ही पूर्ण इंडियाकडे टोचतो. इन्सुलिन सिरिंजनी त्यांना एक म्हणजे ॲनेस्थेटिक मला लागतात. त्यासाठी आमच्याकडे अत्याधुनिक उपचार कोणते आहे तर त्यासाठी बेस्ट ट्रीटमेंट जी आहे, जे डायबिटिक इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी मी ॲडवाईस करतो ती आहे प्रॉपर शॉकवेव्ह थेरपी. ही मोडल शॉकवेव्ह थेरपी आहे. त्यानंतर आमच्याकडे आहे व्हॅक्यूम थेरपी डिव्हायसेस आहे. आता व्हॅक्यूम थेरपी डिव्हायसेस काय आहे की निगेटिव्ह प्रेशरमुळं आपल्या इंडियाकडची रक्तवाहिन्यांचे जे ब्लॉक असतात त्या किंवा त्याच्यामध्ये प्लाक असतात ते प्लाक काढण्यासाठी आणि ब्लॉकेज काढण्यासाठी आम्ही व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस ॲज अ
पेनाईल एक्झरसाइज म्हणून आम्ही आमच्या क्लिनिकमधून प्रत्येक पेशंटला देतोच. आणि या अत्याधुनिक ज्या थेरपी असतात याचे जे बेनिफिट्स आहेत ते खूप चांगले आहे. आणि या गोष्टीवर मी आता 40 वर्षापासून रिसर्च करत आहे. आणि प्रत्येक वेळा मी पेशंटला देताना माझ्याकडे पूर्ण नोट डाऊन करतो, पूर्ण त्याच्यावर रिसर्च करतो की कोणत्या पेशंटला कसे रिझल्ट आले, कोणत्या पेशंटला का बरं रिझल्ट आले. तो त्याप्रमाणे किंवा त्या अनुभवाने आज मी माझ्या आशा किरण क्लिनिकमधून नक्कीच जी मी आणि माझी टीम हे ट्रीटमेंट देत असते. आणि त्यासाठी त्याचे रिझल्ट पण मला खूप छान मिळतात. नक्कीच सर, नक्की. म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट फॉलो केली जाईल. सर, या सगळ्या ज्या मशिनरीज बद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, थेरपिस्ट बद्दल आम्हाला तुम्ही सांगितलं, तर आशा किरणच्या प्रत्येक शाखेमध्ये या उपलब्ध आहेत का, की हे स्पेसिफिक ठिकाण आहे? हे प्रत्येक शाखेमध्ये उपलब्ध आहेत. माझ्या शाखा जी आहे मुंबईला आहे, पुण्याला आहे, कोल्हापूरला आहे, नागपूरला आहे, अहिल्यानगरला आहे आणि मेन शाखा माझी छत्रपती संभाजीनगर आहे. अच्छा. या प्रत्येक शाखेमध्ये उपलब्ध आहे. अजून एक तुला सांगायचं झालं की माझ्या क्लिनिकमध्ये एक किगल एक्झरसाइज आहे, जे आता शीघ्रपतनासाठी आम्ही प्रॉपर काउन्सिलिंग करतो, काही मेडिकेशन देतो किंवा डिले स्प्रे किंवा डिले ऑइंटमेंट किंवा डिले कंडमचा ॲडवाईस करतो. पण त्याच्यामुळे पण जर कोणाला जर वीर्यपतनाची समस्या दूर होत नसेल तर त्याच्यासाठी माझ्याकडे आहे किगल एक्झरसाइज चेअर. या किगल चेअरमुळे काय होतं की विदिन अ स्पॅन ऑफ हाफ अवर 11,700 किगल आपल्याला एक्झरसाइज करून देतात आणि पेल्विक फ्लोअरला रिलॅक्स करतं. त्याच्यामुळे आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढतो आणि आपल्याला इजापेक्षांवर ताबा मिळण्यासाठी नक्कीच या चेअरचा आपण आपल्या क्लिनिकमधून मदत घेऊ शकतो. पण असं लोकांना असंही वाटतं ना की चेअर असतं किंवा पूर्ण मशिनरी पूर्ण गोष्टी असतील तर त्याचे काही साईड इफेक्टही होतात का? या कोणत्याही मी तुला थेरपी सांगितल्या या सायंटिफिक थेरपी आहे, रिसर्च थेरपी आहे. पूर्ण फॉरेन कंट्रीजमध्ये, युरोपियन देशामध्ये किंवा लंडन अमेरिकेमध्ये याच थेरपी वापरतात. कारण की आपल्या भारतामध्ये जास्त लोकांचा जो कल असतो तो औषधीकडे जास्त आहे. औषधीकडे. पण त्यामध्ये पण आयुर्वेदिक औषधीकडे कल जास्त आहे. लोकांना असं वाटतं की आयुर्वेदिक औषधीचा साईड इफेक्ट्स नाही. पण इथं मी क्लिअर करू इच्छितो की प्रत्येक गोष्टीला साईड इफेक्ट असतात. कारण की आयुर्वेदिक औषधीमध्ये पण काही मेटेरियल असतात, काही घटक असतात जे आपल्याला साईड इफेक्ट देऊ शकतात. पण जर शुद्ध असतील आणि प्रॉपर प्रमाणात जर तुम्ही जर घेतली तर त्याचे कोणतेच दुष्परिणाम होणार नाही. म्हणजे थोडक्यात मला सांगण्याचा अर्थ काय आहे की जर प्रॉपर आयुर्वेदाचार्याकडून जर तुम्ही त्यांनी बनवलेली औषध जर घेतली तर त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाही. पण स्वतःच्या मनाने किंवा ऑनलाईन औषधी मागून जर तुम्ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही इथंच थांबायला पाहिजे. हा, कारण ते ऑनलाईन जे मिळतं ते एकतर आपल्याला असं वाटतं प्राइस कमी आहे म्हणून आपण ते प्रेफर करायला पाहिजे. हे सगळं फसवे उपचार असतात. कारण की डॉक्टरांकडे गेल्याशिवाय तुम्हाला काही पर्यायच नसतो. त्याच्यामध्ये काही संकोच वाटायला नको. आपलीच ज्याप्रमाणे सर्दी झोपला ताप आहे त्याप्रमाणे केव्हाही आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा वीर्यपतन हे होऊ शकतात. आणि एक सामान्य आहे, जेव्हा शरीर आहे तर या गोष्टी घडणारच आहे. केव्हा ना केव्हा आपल्या आयुष्यामध्ये घडतातच. किंवा मानसिक होऊ शकतात किंवा शारीरिक होऊ शकतात. आणि याच्यावर ट्रीटमेंट खूप छान आहे. जर प्रॉपर काउन्सिलिंग आणि प्रॉपर ट्रीटमेंट घेतलं तर मला वाटतं अशा समस्यांना तुम्हाला काही भीतीमध्ये बांधण्याची गरज नाही. नक्कीच. आणि असंही होतं ना बऱ्याच वेळा की काही ज्या समस्या असतात त्या 80% मानसिक असतात आणि फक्त 20% शारीरिक असतात. तर त्या मानसिक जेव्हा आपण हील करतो तो शरीर सुद्धा आपोआप स्वतःला हील करायला लागतं. बरं सर, मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही आपल्या ज्या प्रत्येक शाखा आहे त्या प्रत्येक शाखेमध्ये वेळ देता. मग मला हे कळत नाही की तुम्ही कुठल्या वेळी कुठल्या शाखेमध्ये असता आणि जर आपल्या एक शाखेवर तुम्हाला एका शुक्रवार मी संभाजीनगर इथे असतो. अच्छा. आणि सॅटर्डे संडे अल्टरनेट मी मुंबई आणि पुण्याला असतो. आणि इतर जागी माझी टीम आहे, मी ट्रेन केलेली टीम आहे, माझीच औषधी आहेत, माझ्याच थेरपी आहे. त्यांना मी प्रॉपर काउन्सिलिंग केलं आहे, प्रॉपर एज्युकेट केलं आहे. तर तुम्ही कुठेही जर उपचार घेतलं तर सारखेच उपचार तुम्हाला मिळू शकतात. आपला आजचा कार्यक्रम पाहिल्यानंतर काही प्रमाणात भीती दूर झाली असावी सर, आपण अशी अपेक्षा ठेवूया. आणि काही प्रेक्षकांना जर स्वतःच्या लैंगिक समस्यांबाबत आपल्याशी काही संपर्क साधायचा असेल किंवा प्रश्न विचारायचे असतील तर ते आशा किरणमध्ये आपल्याला येऊन नक्कीच भेटतील अशी आपण अपेक्षा ठेवूया. तर जी थोडक्यात प्रोसिजर असेल ती काय असेल भेटण्यासाठीची? नाही, केव्हाही माझे जे प्रेक्षक आहेत जे काही त्यांना समस्या असतील, समज असतील किंवा गैरसमज असतील आणि त्यांना खरोखर लैंगिक समस्या त्यांना प्रॉपरली सॉल्व्ह करायच्या असतील पण त्यांना फालतू दुसऱ्या बांधगीत पडायचं नसेल, जसं मी तुला सांगितलं की ऑनलाईन म्हणा किंवा स्वतः मेडिकेशन म्हणा, तर केव्हाही ते मला फोन करून संपर्क करून माझी अपॉइंटमेंट घेऊन कुठेही संभाजीनगर, मुंबई, पुणे येथे नक्कीच भेटू शकते. आणि मला आनंद होईल त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. कारण की आज 40 वर्षामध्ये मी 10 लाखाच्या वर लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि
या मार्गदर्शनातून कितीतरी लोकांचं आयुष्य मी आज बनवलेलं आहे आणि त्याचा मला खरोखर आनंद पण आहे. नक्कीच सर, आम्हालाही खूप आनंद आहे की तुम्ही या विषयामध्ये स्वतःचा हात घातला, इतका अभ्यास केलात आणि या अभ्यासातून समाजामध्ये एक जागृती करण्याचे एका अंगाने तुम्ही करत आहात. आणि त्यासोबतच आणखी गोष्ट मला विचारायला आवडेल की सध्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत चालल्या, सो ऑनलाईन काउन्सिलिंग किंवा तुमच्याशी बोलण्याचं काही ऑप्शन आहे का जे ऑनलाईन लोक करू शकतील? तर केव्हाही तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन पण करू शकता, पण मी तुम्हाला ॲडवाईस करेल ऑनलाईन कन्सल्टिंग करण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःहून जर माझ्या क्लिनिकला आलात आणि माझ्या टीममधील कोणत्याही तुम्ही डॉक्टरांचं प्रॉपर मार्गदर्शन घेतलं, प्रॉपर चाचण्या केल्या, प्रॉपर हिस्ट्री घेतल्यानंतर जे आम्ही प्रॉपर ट्रीटमेंट तुम्हाला देऊ शकतो ते ऑनलाईन शक्य नसतं. म्हणून ऑनलाईन कोणत्याही डॉक्टरांची मला वाटतं कन्सल्टेशन न करता फिजिकली तुम्ही तुमच्या शहरातील आजच्या स्थितीमध्ये प्रत्येक शहरामध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहे. मी असं केव्हाच बोलणार नाही की तुम्ही फक्त माझ्याकडे या. कोणत्याही तुमच्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांचा तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता, पण त्यांचा अनुभव बघा, त्यांची डिग्री बघा, या सगळ्या गोष्टी बघा. कारण की आज समाजामध्ये लैंगिक समस्या म्हटलं तर भोंदू रोगाचा पण संचार झालेला आहे. तर यांच्यापासून नक्की वाचा. माझं पण यूट्यूब चॅनल आहे, ते पण तुम्ही फॉलो करू शकता. आशा क्लिनिक हे माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याला फॉलो करून तुम्ही घरच्या घरी मार्गदर्शन करू शकता. त्याच्यावर मी भरपूर तुम्हाला घरच्या घरी कोणते उपाय करायचे, कोणते व्यायाम करायचे, कोणते आहार घ्यायचे, या सगळ्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमधून कल्पना दिलेली आहे. आणि माझा उद्देश आहे की फक्त आणि फक्त माझे व्हिडिओ बघून ज्या काही तुमच्या छोट्या मोठ्या ग्रेड 1 ग्रेड 2 समस्या असतील नक्कीच तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल पण तुम्हाला मदत करेल. अपेक्षा ठेवतो की पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना आजचं हे सदर आपलं आवडलं असेल. पुढील सदर असेच पाहत राहूया. लैंगिक आरोग्य संबंधितच पुढील विषय असणार आहे, ज्यावर आपण भर टाकणार आहोत, ज्यामध्ये आपण हात घालणार आहोत. सो अशाच प्रकाश देणाऱ्या विषयांसाठी नक्की पाहत राहा. आशा किरण, बोलूया मी संपोच.